मी सर्वांना विनंती करतो की आपण अवघ्या 2 मिनिटात ते 3 मिनिटात आपलं श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करायचं की 2 ते 3 मिनिटात आपण आपली श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करायचं. आपल्यामध्ये आणि सर्वच पक्षाचे सर्वपक्षीय कार्यकर्ते सर्वपक्षीय पदाधिकारी करण्याला आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि स्वर्गीय दादांना अतिशय शोकाकुल मनाने आपण या श्रद्धांजली सभेचं आयोजन केलेलं आहे. परवा बुधवारी प्रत्येकाची भावना अशी होती की ही बातमी खोटी ठरावी, पण जेव्हा आपल्याला हे सगळं समजलं, सत्य समजलं, तेव्हा हा जो आघात होता तो फक्त बारामतीवर नाही तर संपूर्ण पवार कुटुंबावर नाही तर महाराष्ट्रावर आणि देशावर तालुक्यातील परिसरातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी सहकार क्षेत्रातील सर्व मान्यवर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उद्योजक व्यापारी सांस्कृतिक क्षेत्र सर्वच घरातून उपस्थित असलेले आजच्या या श्रद्धांजली सभेला 28 तारखेलाचा काळा दिवस सकाळचे 8:45 झाली आणि काही वेळानंतर कॉल आला की आदरणीय अजितदादांचा विमान अपघात झाला आहे, तुम्ही टीव्ही पाहिला का? टीव्ही लावून पाहतो तर बातम्या सुरू होत्या की दादांचा अपघात झाला आणि त्या ठिकाणी जखमी आहे, परंतु दृश्य अशी होती की ते मन हेलावणारी होती. आणि काही वेळानंतर तर आपण सर्वांनीच पाहिलं असेल की कशा पद्धतीने बातम्या सुरू झाल्या आणि सर्वत्र एकच शोककळा या महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळाली. आदरणीय दादा ज्या पद्धतीने जरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व राष्ट्रीय अध्यक्ष होते, परंतु सर्वच पक्षांमध्ये त्यांची लोकप्रियता काय फोन केला म्हटलं आता निवडणुका झाल्या, निवडणुकीच्या दरम्यान पाहिजे त्या पद्धतीचं अपयश पाहिजे तसं यश मिळालं नाही, अपयश आलं दादा म्हणून तुम्हाला भेटायला काही झालं नाही. मी तुझी संपूर्ण माहिती घेतली, तू जोमाने निवडणुका त्या ठिकाणी लढला नाही. यश अपयश हे असतंच, कुठून कामाला लागा आणि पुढच्या काय संघटनेचं बघा खरं आहे की आपण त्यांना तितक्याच आधाराने हात जरी जोडले तरी आज त्याचा आपल्याला कमीपणा त्या ठिकाणी जाणवेल. कारण एक विकासात्मक दृष्टिकोन असेल आणि सातत्याने नवीन लोकांना पुढाकाराने नेतृत्व देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आम्ही पाहिली. परवाच त्यांचं अंत्यदर्शन अंत्यसंस्कार झाल्याच्या नंतर काही मित्रांशी बोलणं झालं. साधा नेहमी पक्षाचे संबंधित पदाधिकारी खरं तर ही वेळ दादांना श्रद्धांजली देण्याची नव्हती, परंतु 28 तारखेचा विमान अपघात ज्या माणसाने राजकारणाच्या पलीकडे समाजाचे हित जोपासण्याचं काम केलं, राजकारणाने समाजकारणामध्ये बघितलं, अशा लोकनेत्याला परमेश्वराने हिरवून घेतला. खरं तर दादा म्हटल्यानंतर कामाचा माणूस ही महाराष्ट्रात त्यांची ओळख आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये
सामान्यातल्या असामान्य कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या अनेक लाखो कार्यकर्त्यांचा आधारावर हा परमेश्वराने खऱ्या अर्थाने हिरवून घेतला. गेल्या मागच्या काळात आपण सर्वांनी बघितलं दादांची असलेली विकासाची पद्धत, विकासाचा ध्यास, विकासाचा दृष्टिकोन, पश्चिम महाराष्ट्रातील विकास, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड असेल, पुणे शहर असेल, बारामतीचा विकासाबद्दल बघितला तर देशामध्ये एक आगळं वेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. खरं तर बोलायला शब्द नाही. त्या लोकनेतेच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं माझ्या परिवाराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. जानेवारी अचानक सगळ्यांनाच शॉक वगैरे बातम्या आली. 27 तारखेला आम्ही कॅबिनेट झाली. कॅबिनेटमध्ये अनेक विषय चर्चेले गेले. सहसा कॅबिनेटमध्ये रोखोक बोलणारे म्हणजे फक्त दादाच. वित्त व नियोजन विभाग त्यांच्याकडे असल्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थकारावर महाराष्ट्रातील परिणाम म्हणून कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे, अगदी बिनधास्त निर्माण करतात. एवढा स्पष्टपणा नेता क्वचितच आपल्याला राखण्यात काढायला होतं. लोकांशी खोटं बोलायचं, जे असं ते स्पष्टपणे सांगायचं. पहिल्यांदाच ह्या कॅबिनेटच्या वेळेलाच लोक त्यांच्याशी बोललं झालं. बऱ्याच प्रकारात विषय असल्यामुळे बोललं त्यांच्याशी. त्यांनी हा काय विषय आला, महाराष्ट्र मनमोकळेपणाने पहिल्यांदा बोललं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी करायची. आपल्याला आपल्याला वाटलं की सोशल मीडियावर काहीतरी चाललं असेल. नंतर कन्फर्म केलं तर न्यूज खरी होती. राजकारणामध्ये इतका स्पष्ट बोलणारा क्वचितच कोणी माणूस आपल्याला सांगतो. जे खरं आहे ते खरं आहे, चुक आहे ते खोट आहे, कोणाला आवडत न आवडत. बरेचसे डिसिजन असे असतात की जे घेताना राजकारणी लोक भांडवतात. येथे लोक याच्या वाटे वाटे लोकांना लोक काय म्हणते. महाराष्ट्राच्या दृष्टीने जर योग्य असेल तसे डिसिजन दादा भिन्नाच घ्यायचे की काय नाही. तर मला महाराष्ट्राचं बऱ्याच लोक काय म्हणते मला शिकायला लागते, पण हे मी करणारच. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत त्यांनी त्या गोष्टीसाठी कधी विचार केला नाही. महाराष्ट्राला आर्थिक शिस्त राहावी, त्याच्यात कोणाचंही असं निघू नये म्हणून नेहमी त्याचे प्रयत्न आहेत. पहिले 5 वर्षाच्या पहिल्यांदा आम्हाला मी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल झालेलो होतो. त्यामुळे 5 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. नवीन आमदारांसाठी अशा प्रकारे त्यांचं प्रोत्साहन वाढावं. पण त्यांनी जेवढे नवीन आमदार त्यामुळे सगळ्यांना अधिकारी वाटून दिले होते. हे नवीन आमदार आहेत, त्याचं काही काम असं आहे की तुमच्याकडे येतील, त्याचं काम झालंच पाहिजे. होणारं नसेल तर मला सांगायचं की दादा हे असा प्रॉब्लेम काम होणार नाही, काय होणार ते मी बघेल काय करतं. पण माझ्यापर्यंत नवीन आमदारांना फेऱ्या मारायला लावायचे स्पष्ट अगदी आमच्यासमोर. अनेक कार्यकर्ते असे पाहिले आपले काही कधी चुकीचे कामही करायचे. करायचं नाही पण असं कार्यकर्ता जवळचा त्याला झाप झापून लागायचं. याच्यासाठी बसलं काय, असंच करायचं का, तसंच करायचं का, तुम्हाला कामं नाही का, ते कामं नाही का, असं बोलायचं एवढं की त्याला असं वाटायचं की नाही
निघून जायचा. म्हणजे फोन उचलायचे, गावाच्या अधिकाऱ्याला फोन, हे असं असं कार्यकर्ता त्याचं असं असं काम आहे, जरा तुला बघून घे. कार्यकर्ता गेला त्याला कळायचं की माझं काम झालं. कार्यकर्त्यांना कसं सांभाळायचं त्या नेत्याकडनं शिकलं पाहिजे. अनेक पद त्यांनी घुसवली, खासदारही होते ते, आमदार ते मला वाटतं 7-8 आमदार होते. अनेक मंत्रिपद त्यांनी भोगली, ऊर्जा मंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, ग्रामविकास मंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून मला वाटतं त्यांचा विक्रम झाला 6 वेळा होण्याचा. आता ते वित्त व नियोजन विभाग सांभाळतो. सहकारामध्ये त्यांची पकड एवढी घट्ट होती की कुठलंही सहकाराची काही निवडणूक सगळं काही सगळं त्यांना माहिती असेल. त्याचं काय चाललं, त्याचं काय चाललं, दूध संघाचं काय झालं, जिल्हा बँकेचं काय झालं, या सरकार कारखान्याचं काय चाललं, त्याचं काय चाललंय, अख्ख्या महाराष्ट्राची माहिती असेल. त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे विचार करून बोलावं लागेल. काहीतरी काही गोष्ट त्यांना सांगितली म्हणजे 10 प्रश्न विचारायचे की आपल्याला विचार पडू द्यायचा त्यांच्यासमोर काय बोलावं. इतके डीप नॉलेज त्यांना होतं, शेतीचं नॉलेज, साखर कारखान्यांचं नॉलेज, सगळ्या संस्थांचं नॉलेज. कितीतरी सहकारी संस्थांमध्ये अध्यक्ष राहिले, आगे पदावर होते ते. आणि कितीतरी त्यांनी जुन्या संस्था जिवंत केल्या. सहकार जर टिकून असेल, आजचा आपल्याला असं समजा की केवळ अगदी दादांना टिकून असेल, तर अनेक सहकारी संस्था या बंदही पडल्याचा मोकळीच गेल्या असेल. तर केवळ त्यांच्यामुळे टिकून आहे. आणि असा हा नेता की जो कधी पक्षपात करत नव्हता. आपण त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादी देतो आणि संजीव कुठे हे भाजपचे आमदार होते. त्यांच्या मतदारसंघामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता. सगळेच त्यांच्या दोन्ही मुलं, त्यांची पत्नी सगळेच अतिशय म्हणजे अशा अवस्थेत आलं होती की आता काय करा, पुढचं भवितव्य सांगा. आणि त्यांच्या मुलालाही होतो. धन्यवाद. 28 जानेवारी 2034 सकाळी बातमी मिळाली आणि सर्व महाराष्ट्र शोक सागरात बुडाला. आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाच्या बातमीने खरं तर सहकार क्षेत्र, इतर क्षेत्रामध्ये दादांचं काम होत आहे. एक महाराष्ट्रात कामाचा माणूस म्हणून दादांना ओळखलं जायचं. तसंच दादांचं शिक्षण क्षेत्रातही खूप मोठं काम आहे. पुणे जिल्ह्याचा विकास व पुणे जिल्ह्यामध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा पाया जो कोणी घडवला असेल, उभारणी केली असेल, हिंजवडी शिरकावला, तर दादांचं कार्य आहे. अशा या दादा आमच्या ताप्ती एज्युकेशन सोसायटी संचलित भुसावळ कला विज्ञान आणि जीवनाटा महाविद्यालय भुसावळ तसेच ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ हे सर्व पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व कर्मचारी वृंदांकडनं दादास भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. धन्यवाद सर. बोलला नेते अजितदादा पवार यांच्यासोबत सगळ्यांना उपस्थित सर्वपक्षीय बंधू आणि भगिनी, दादांच्या बाबतीत सांगायचं तर भरपूर या ठिकाणी दादांच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलेले आहे. परंतु दादांच्या बाबतीत मी सांगेन की दादा जेव्हा कोरोना काळामध्ये पूर्ण भारताची अर्थव्यवस्था डगमगली होती, त्यावेळेस दादांनी महाराष्ट्राला सावरण्याचं काम केलं. आणि दादाची जी शिस्त होती, जी प्रशासनाला दादाचं नाव देते की प्रशासन एकदम शिस्तीत राहायचं. आता मागे भुसावळ नगरपालिकेची निवडणुकीचा निकाल लागला आणि या ठिकाणी गायत्री निवडून आल्या, तर दादांनी स्वतः स्वतः फोन करून सांगितलं, शुभेच्छा दिल्या. तर असे दादांचं म्हणजे कोणत्याच काय गटाचं असतं याची पर्वा न करता प्रत्येकाला सांभाळून घेण्याचं काम दादा करायचे. 2016ची गोष्ट तुम्हाला सांगतो की जळगावमध्ये एका कार्यक्रमात दादांची आमची भेट झाली. त्यावेळेस 2 कार्यकर्ते दादांना भेटायला आले. तेव्हा दादांनी त्यांना विचारलं की तुम्ही मागे पण दोघं आले होते, आता तुम्ही मला दोघं भेटायला आले.
देणार नाही. तर दादाचं जे संघटन कौशल्य होतं ते फार कौतुकास्पद होतं. आणि आज या ठिकाणी शरदचंद्र पवारकर यांच्या मार्फत दादांना मी सरदिली श्रद्धांजली वाचतो व माझे 2 शब्द सांगतो. जय काही नारायणखेडे उपनारायण नगराध्यक्ष भुसावळ यावर महाराष्ट्राचे लोकनेते आणि आपल्या सर्वांच्या घराघरात मनामनात गेलेले आदरणीय अजितदादा पवार त्यांचं 28 तारखेला त्यांचा अपघात झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र हा शोकाकुल झाला. त्यांच्या पक्षाशी किंवा त्यांच्या विचाराशी किंवा त्यांच्याशी सहमत नसलेले लोकही ह्या दुःखाचा सारात आहे. आपण बघत असतो त्या दिवशी की ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही असे सामान्य लोक सुद्धा फराळ व्यक्त करत होते. एक चांगला नेता की जो या महाराष्ट्राला चिरकालापर्यंत आवश्यक होता आणि चांगलं कार्य करू शकत होता असा नेता काळाला आपल्यापासून घेऊन गेला. महाराष्ट्राला खरी गरज होती अशा नेत्याची आणि अशा वेळेला त्यांचा अपघात झाला हे आपल्या सर्वांसाठी खूप मोठं दुःख तर आहे, परंतु आपल्या महाराष्ट्र देशासाठी नुकसानदायक गोष्ट सुद्धा झालेली आहे. त्यांच्या समवेत आणखी 4 जणांना मृत्यू आलेला आहे. मी अजितदादांना आणि त्यांच्या समवेत जे 4 लोक होते त्या सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारातर्फे आदरांजली वाटतो. खरं म्हटलं म्हणजे असे शोक सहन त्यांच्यासाठी घ्यावे लागेल असं स्वप्न तरी कधी त्यांचा दुश्मनी असेल तरी विचार आला नसेल, पण असो अशी प्रसंग आपल्याला झालेला आहे. अशा वेळेला पवार परिवार हे सावरलं पाहिजे आणि त्यांचे कार्यकर्ते नाही त्यांनी अजितदादांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती पूर्ण करण्याची शक्ती देऊ एवढंच होऊ शकतं. धन्यवाद. याच्यानंतर जगन भाऊ सोनवणे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आज इथं उपस्थित सर्व शोकाकुल तसेच 28 जानेवारी रोजी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले तसेच ते एक धडाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांना परिचित होते. त्यांच्या जाण्यामुळे सर्व महाराष्ट्र हा सुन्न झाला. अजितदादा हे स्पष्ट वक्ते होते. त्यांची प्रशासनावर मजबूत पकड होती. दादा नेहमी कामाची सुरुवात सकाळी 6 वाजेपासून करत होते. जनतेच्या कामासाठी अहोरात्र धडपड करणारा नेता अशी त्यांची ओळख होती. अशा महान नेत्यास श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असे आपल्या कोणास सुद्धा वाटले नव्हते. दादांकडून शिस्त, अनुशासन व अनुशासनता हे आपल्या सर्वांना शिकण्यास मिळाले. बारामतीकरांशी त्यांचं नातं अतिशय घट्ट होतं. अशा या महान नेत्याने शेवटचा श्वास सुद्धा बारामतीच्या भूमीत सोडला. अशा या नेत्यास मी माझ्यातर्फे व माझ्या पक्षाच्या तर्फे श्रद्धांजली अर्पण करते. धन्यवाद. आजच्या या शोक सभेला उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षीय नेते, मंत्री महोदय, मित्र, आपण सर्वांच्या दृष्टीने, सर्व पक्षीयांच्या दृष्टीने आणि सर्व जाती धर्मीय महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या दृष्टीने ही अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे. आणि आदरणीय परलोकगतस्थ अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल या ठिकाणी सांगताना मला फार महत्त्वाचे जे अनुभव आहेत ते अगदी 1 मिनिटामध्ये या ठिकाणी मी सांगणार आहे. ज्या वेळेस 2019ला मला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तिकीट देण्यात आलं त्यावेळेस मी, माझे मित्र गायक आनंद शिंदे आणि त्यांच्यासोबत आम्ही 200 ते 300 कार्यकर्ते म्हणजे सर्व आम्ही त्या ठिकाणी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबईच्या ऑफिसला उपस्थित होतो. आणि त्यावेळेस तिकडनं छगन भुजबळ साहेब, त्याचबरोबर जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार साहेब समोरून येत आणि आल्यानंतर त्यांनी मला सर्व लोकांमध्ये पाहिलं आणि सांगितलं, अरे सोनवणीजी इकडे या, आत या. आत बोलवलं. आत बोलवल्यानंतर हेमंतजी टकले साहेब, उमेश भाऊ तुम्हाला माहिती असतील, हेमंतजी टकले साहेब यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, यांना तुम्ही एबी फॉर्म दिला का? मी झोपडीतला माणूस, मी आज रेल्वे क्वार्टरमध्ये राहतो. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं घर विकून मी निवडणूक लढवली. असा अत्यंत आंदोलनकारी सामान्य माणूस जो एकदम त्याच्याकडे काहीच नाही आहे, निवडणुकीसाठी पैसे देखील खर्चायला नाही आहेत, अशा सामान्य कार्यकर्त्याला त्या नेत्याने बोलून 7 दिवसाआधी एबी फॉर्म दिला आणि सर्व लोक उपस्थित असताना सर्वात आधी दिला. आणि अशा या महान नेत्याला मी कधीही मरेपर्यंत विसरू शकत नाही की या नेत्यांमध्ये ते गुण होते की ज्या लोकांनी आमच्यामध्ये गुण असतानाही आम्हाला सडवण्याचा प्रयत्न केला, आम्हाला मागे टाकण्याचा प्रयत्न केला, आम्हाला कधी तिकीटं नाही दिली, परंतु एवढा मोठा महाराष्ट्राचा आणि देशाचा नेता, त्या माणसामध्ये ताकद होती, शक्ती होती की कोण माणूस किती ताकदीने, क्षमतेने महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो. जिल्ह्यात, शहरात, तालुक्यात क्षमता ओळखण्याची ताकद फक्त एकच नेत्यामध्ये होती, ती अजितदादा पवार साहेबांमध्ये. आणि ज्या वेळेस आम्ही लोकांनी एक दुसरा किस्सा सांगतो, राजू वडेट्टीवार साहेबांच्या इथे अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नवाबभाई मलिक, जितेंद्रजी आव्हाड, छगन भुजबळजी आणि पृथ्वीराज चव्हाण आणि अशोकराव चव्हाण हे सर्व त्यावेळेस मित्रपक्ष म्हणून आम्ही मिटिंगमध्ये वडेट्टीवार साहेबांच्या इथे धनंजयजी मुंडेही होते. आणि त्यावेळेस त्यांनी त्या सर्वांच्या समोर सांगितलं की मला जगन सुरणे सारखे 50 कार्यकर्ते तुम्ही द्या, 50 लोक तुम्ही मला द्या, मी त्यांना तिकीट देतो विधानसभेचं. असं म्हणणारा नेता आतापर्यंत मी या संपूर्ण याच्यामध्ये कधी पाहिला नाही. आज माझं अंतःकरण भरून येत आहे की आज आपण एखाद्या आमदार, खासदार, मंत्री, तरी मोठमोठ्या नेत्यांना जेव्हा फोन करतो, जेव्हा सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, काम काढणारा माणूस जेव्हा फोन करतो, या लोकांकडे वेळ नसतो बोलण्यासाठी. परंतु हा एवढा मोठा नेता, ज्या वेळेस मला फोन आला या जळगावच्या प्रवेश वेळी, जळगावचा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेशाचा सोहळा होता, मागच्याच महिन्याची गोष्ट आहे, तर त्यावेळेस मला फोन आला अजितदादा पवार साहेबांच्या, ढेकळे साहेबांच्या माध्यमातून. मी उमेशजी नेमाडे, माझे लहान बंधू, यांना ती माहिती दिली फोनवरती. मला फोन आला, स्वतःहून फोन आला. ढेकळे साहेब म्हणाले की जगनराव तुमच्याशी साहेब बोलत आहेत. मी म्हटलं बोला साहेब. तर साहेब बोलले, सोनवणेजी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा, मी तुम्हाला प्रदेश उपाध्यक्ष करतो आणि जळगावच्या मेळाव्यात करा. म्हणजे अशा पद्धतीने या नेत्याने 2019 पासून तर आतापर्यंत कधी माझा पिछा सोडला नाही. आणि माझ्या मनातही होतं की कधीतरी जे आहे की आपल्याला कुठेतरी या ठिकाणी पॉलिटिकल स्तरीय निर्माण करण्यासाठी, स्थिरता निर्माण करण्यासाठी या नेत्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं होतं की या नेत्याच्या पाठीशी आपल्याला जायचं आहे. परंतु काळाने हे जे जबरदस्त जे विकासाचं वादळ होतं, हे जे लोकनायक होते, हे जे जननायक होते, हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा जो विचार करणारा जो नेता होता, असा महान आहे. आम्हाला महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व दिसत नाही की जे आमचा कधीतरी फोन करतील आणि उपमुख्यमंत्री सारखे लोक आम्हाला फोन करतील. एवढ्या छोट्या माणसाला, एवढ्या झोपडीतल्या कार्यकर्त्याला, जो शून्य आहे, त्याला कोणी विचारत नाही, अशा लोकांना जेव्हा असा नेता फोन करतो तर आमचं खरोच म्हणजे आम्हाला असं वाटतं की आमचा कोणीतरी वाली होता आणि खूप मोठा वाली जो आहे पडद्यामागचा तो आज या ठिकाणी शांत झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला देखील या ठिकाणी ज्या पद्धतीने एखादा महावृक्ष मुळासकट कोलमडून पळावा आणि त्याचे संपूर्ण कार्यकर्ते निराधार व्हावेत आणि कुठेच त्यांना आशा दिसून येईल, त्याचे सगळे स्वप्न भरून जावे, अशा पद्धतीने जे एक मोठं महावादळ होतं, जे एक आशेची किरण होतं, जो आमचा आधार होता, तो खरोखर संपलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी माझ्या ऑल इंडिया संविधान आर्मी विविधता संघटना सोनवणे परिवाराच्या वतीने आणि एक विशेष शेवटचं बोलतो आणि जातो.
वरणगावला ज्या वेळेस माझी सभा होती, एक मोठी यात्रा आली होती. ती यात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी अबुजी आझमी, मी आणि आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी आमची भाषणं झाली आणि अजितदादा पवार साहेबांनी भाषण ऐकल्यानंतर माझा फोटो भाषणाचा ट्विटरवरती त्या ठिकाणी सेंड केला. कोणत्या माणसाकडे वेळ आहे? एवढ्या मोठमोठ्या नेत्यांना वेळ आहे का? अरे माणूस नगरसेवक झाला तर स्वतःला 30 मार्क समजतो, पंचायत समिती सदस्य झाला तर अजून 30 मार्क, जिल्हा परिषद झाला तर अजून जास्त, आणि जर जास्त मोठा झाला तर जमिनी संबंधच ठेवत नाही. असे नेते आपण पाहिलेले आहे. पण एवढा आकाशावरती उडणारा, विमानात उडणारा असा नेता जो आहे तो जमिनीवरती नजर ठेवतो. अशा नेत्याला माझ्याकडून या ठिकाणी आदरांजली आहे, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि 2021 मध्ये त्यांनी जे इथे येऊन जे काही जे आश्वासनं या ठिकाणी दिली, जे स्वप्न पाहिलं भुसावळ नगरीचं, ते संपूर्ण स्वप्न 2021चं माझे मित्र, लोकप्रिय आमदार मंत्री महोदय श्री संजयजी सावकारे यांनी या ठिकाणी 2021चे त्यांचे जे सगळे काही स्वप्न आहेत जे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आमच्या गोरगरिबांचा घरकुलाचा विषय असेल, त्यानंतर या ठिकाणी जे आहे CCTV तर आले, त्यांच्या माध्यमातून असले 500 कॅमेरे, त्याच्यानंतर जे काही आहे इतर भरपूर विकासाचे विषय आहे की त्या संपूर्ण जे प्रश्न आहेत त्यांनी या ठिकाणी सोडवावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि माझ्या या लोकनेत्याला मनापासून या ठिकाणी जे आहे अंतकरणपूर्वक अखेरचा सलाम करतो. जय भीम करतो. जय भीम, जय संविधान, जय तिरंगा, जय लेवा, जय सरदार, जय हिंद, जय हिंद, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद व्यक्त करावं. वेळेची सर्वांना मर्यादा आहे. उपस्थित सर्व शोकाकुल बंधूंनो, जे 28 तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आपल्याला सोडून गेले, ही बातमी कळाली तर मनाला एक धक्का वाटला की एक साधं बोलतो नेतृत्व, एक कणखर नेतृत्व या राज्याचं आपल्याला सोडून गेलं. विकास काय असतो आणि विकास कसा करायचा असतो हे आदरणीय अजितदादांच्या या कर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळालं. मी फक्त 2च उदाहरणं माझ्या नजरेसमोर आहे ते सांगणार आहे. मी 2 वेळेस माननीय अजितदादांना इथे भेटलो. ज्यावेळेस माझ्या वरणगाव शहराच्या पाणीपुरवठा योजना मी मंजूर केली, त्यावर स्थगिती आली शासनाची महाविकास आघाडीच्या वेळेस, त्यावेळेस मी दादांना तिथे भेटलो. दादांना सांगितलं, दादा ती स्थगिती उठवा, लोकांना पाण्यासाठी भरपूर काही त्रास सहन करावा लागतोय. दादा म्हणे तुझी एक वरणगावची नाही उठू शकत म्हणे, तुला कोर्टात जाणं असेल तू कोर्टात जा आणि उठव. कोर्टात गेलो. म्हणजे दादांचं एक असं स्पष्ट वक्तव्य होतं. आणि त्यानंतर रवींद्र नाना पाटील यांच्या सोबत माझी दादाची देवगीवर नानांनी भेट करून दिली. त्यावेळेस दादांनी त्यांना सांगितलं की हा रवींद्रला तू सांग रे की याने उपोषण केलं होतं शेतकऱ्यांच्या याच्यासाठी आणि ते उपोषण सोडायला मला तिथे यावं लागलं. म्हणजे कार्यकर्त्यांच्या पायात काटा टुसला तर नेत्याच्या डोळ्यात आसू येला. ते असे लोकनेते आदरणीय अजितदादा आपल्याला इथे सोडून गेले. आणि लोकनेता कसा असतो की शेवटच्या क्षणापर्यंत विकासाच्या फाईली त्यांच्या या विमानामध्ये होत्या. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण त्यावेळेस जे आहे ते उदाहरण आपल्याला पाहायला तिथे मिळालं. दादा गेल्याने नक्कीच या महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली आहे. परंतु असे लोकनेते हे पुन्हा पुन्हा होणार नाही. आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, आराध पाटील साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, असे हे लोकनेते हळूहळू आपल्याला इथे सोडून गेले. दादाच्या जाण्याने हे दुःख अत्यंत मोठ्या पद्धतीने पवार परिवारावरच नाही तर महाराष्ट्रावर इथे आलेला आहे. मी दादांना इथे भावपूर्ण आदरांजली माझ्या वरणगाव नगर परिषदेच्या वतीनं, वरणगावकरांच्या वतीने इथे व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती. 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून काळी सकाळ आणि काळा दिवस उगवला आणि होत्याचं न होतं घडलं. संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला ते गेट अजून जोडणारी बातमी सर्वच प्रसार माध्यमामध्ये आली आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यातून अक्षरशः धारा वाढायला सुरुवात झाली. मी अजितदादाच्या संदर्भामध्ये एवढंच बोलेन, ज्यावेळेस आदरणीय संजय भाऊ सावकारे यांच्यासोबत वरणगाव नगर परिषदेची वरणगाव नगरपालिका झाली पाहिजे या अनुषंगाने 2 वेळेस गाठी भेटी झाल्या. त्यावेळेस अत्यंत म्हणजे काम करणं व्यक्तिमत्व कशा पद्धतीचं असते
त्या अनुषंगाने मी त्यांना जवळून बघितलं. मी जिल्हा परिषद सदस्य असताना देखील त्या काळामध्ये वरणगावची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली पाहिजे त्या अनुषंगाने त्यांच्याशी पत्र व्यवहार केला. त्यावेळेस देखील दादाने तशाच प्रकारचा प्रतिसाद दिला. एक काम करणारा शिस्तबद्ध महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून प्रगती पथावर घेणारं नेतृत्व काळाने आपल्यातून हिरवून नेलेलं आहे. दादाच्या जाण्याने पवार परिवाराचीच नव्हे तर महाराष्ट्राची देखील कधी भरून निघणारी अशा प्रकारची हानी झालेली आहे. हे माझ्या परिवाराच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाराष्ट्र तसेच शिवसेना परिवाराच्या वतीने दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकाऱ्याचे संपूर्ण महाराष्ट्रावर जे शिवकाळ पसरलेले आहे ते दुःख परमेश्वर या परिवाराला या सर्वांना सहन करण्यासाठी बळ देऊ अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. आज या ठिकाणी दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित. आज या ठिकाणी बऱ्याचशा लोकांनी मनोगत व्यक्त केलं. मी काही फार मोठा कार्यकर्ता नाही, मी अजितदादापर्यंत गेलो नाही, परंतु मी ते 30 वर्ष झाले या ठिकाणी राजकारणात आहे आणि राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी दादांच्या बाबतीत बराचदा ऐकलेले टीव्ही बघितलेला आहे. दादासारखं व्यक्तिमत्व या ठिकाणी स्पष्ट बोलले आणि विशेष म्हणजे कठीण भाषणामध्ये ते माहीर होते. जे भाषण महाराष्ट्रात कोणा जमत नव्हतं ते भाषण दादा या ठिकाणी करतो. मी थोडक्यातच सांगेन, एखादी घरामध्ये एखादी वडील जेव्हा वागतो आणि त्या घराच्या मार्गदर्शन करणारा घर सांभाळणारा व्यक्ती जेव्हा जातो आणि त्या घराची दूरदशा तशी होते, तशी मला या ठिकाणी वाटतं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विकासाचा बाब मिळाला असं मला या ठिकाणी वाटतं. कारण दादा हे विकासात करण्यामध्ये माहीर होते. 4 ते 5 घंटे फक्त झोपणारा व्यक्ती होता आणि 4-5 घंट्यामध्ये झोपून या ठिकाणी काम करत होते. मी दादांना जेव्हापासून बघतोय, सर्व नेत्यांना मी बघतो, पण तू या ठिकाणी दादांना मी ज्यावेळी बघितलं, दादांच्या चेहऱ्यावर नेहमी तेज राहिलं दिसलेलं या ठिकाणी. दादा कधी परेशान दिसले नाही, दादा कधी संकटात दिसलं नाही, नेहमी तेज असणारा नेता होता. आणि दादांनी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांना नगराध्यक्ष व्हायचं होतं, नगरसेवक व्हायचं होतं, जिल्हा परिषद सदस्य व्हायचं, आमदार व्हायचं, खासदार व्हायचं, अशा लोकांनी जे स्वप्न पाहिजे होते त्या लोकांचे स्वप्न दादांनी या ठिकाणी केले. आणि आज आपण बघतो दादांचा परिवार, दादाने परिवारामध्ये देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शोध भरून आणि चांगलं जीवन जगण्याचं या ठिकाणी शिकवलेलं आहे. एवढं मोठं संकट आल्यावर देखील पवार परिवार हिमतीने ताकदीने परत या ठिकाणी या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी त्यांनी कंबर कसलेली आहे. एवढं मोठं बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे. म्हणून नेमकं या महाराष्ट्रामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कधी भरून निघणार नाही. आणि मी मागे सांगितलं की या ठिकाणी विकासाचा बाप मेला आहे, परत ते घर तसं बनणार नाही, तसं या ठिकाणी परत बाप दिला नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आणि या ठिकाणी सरकारने सांगतो. जय हिंद. उपस्थित शोकसभा को गोवे सभी पक्ष के नागरिक और हमारे भाई, आज बहुत दुख से बोलना पड़ रहा है। अजीत दादा के व्यासपीठ पे भूसावल के प्रोग्राम में मैंने भाषण किया, लेकिन अभी दुख इस बात का हो रहा कि आज भी उनकी शोकसभा में बोलना पड़ रहा है। तो मैं अजीत दादा पवार के बारे में बताने की जरूरत भी नहीं है। पूरे महाराष्ट्र में अजीत दादा पवार का जो काम है सभी लोगों को मालूम है, और ज्यादा हमारी लाड़की बहन उनकी याद कर रही है। तो मैं अजीत दादा पवार को मेरे परिवार की तरफ से, क्योंकि अजीत दादा हमारे बीच नहीं है, लेकिन हमारे सभी कार्यकर्ता जो भी है तब के दिनों में दिलो और दिमाग में
उनके विचार है, उनके विचारों को हम सभी कार्यकर्ता ईमानदारी से आगे बढ़ाएंगे। और मैं अपने शेख परिवार तरफ से अजीत दादा को मुस्लिम समाज की तरफ से श्रद्धांजलि देता हूँ और 2 शब्द समाप्त करता हूँ। जय हिंद। में मौजूद सभी भाइयों को अभी भी यकीन करना मुश्किल है कि दादा हमारे बीच में नहीं है। कुछ ऐसे नेता रहते हैं जिनका सत्र में सुनने में मजा ही कुछ और होता है। उसमें से दादा की बातें, अभी उनके जाने के बाद एक वाकया चल रहा था, एक इंटरव्यू चल रहा था, उसमें दादा ने बताया, शिंदे साहब थे और देवेंद्र जी थे, कि मैं तो शपथ लेने वाला हूँ, बाकी का देखें। तो उनका जो हसमुख नेतृत्व है, उसका हसमुख जो बातें हैं, वो भुला पाना बहुत ही मुश्किल है। हम एक काम जरूर कर सकते हैं कि जो दादा ने विकास काम शुरू किए हैं उनको आगे लेके जाके उनको पूरा करें। जैसे रविंद्र जी भावनाएं व्यक्त की जा सकती हैं, वह जन सैलाब देखकर बहुत ही अचंभा महसूस किया मैंने, क्योंकि इस तरह से किसी नेता का चले जाना बिल्कुल ये हमारे लिए पूरा करना मुश्किल है, लेकिन उनके अधूरे काम अगर हम पूरे कर लेते हैं तो ये सच्ची श्रद्धांजलि होगी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांचे सहकारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली तुंगमाता समितीच्या वतीनं व गोवा पंचायतीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। सर्व शोकाकुल बंधू, सार्वजनिक आयुष्यामध्ये जे काही मोजके आदर्श आपल्याला ठेवावेसे वाटतात, अशा मोजक्या आदर्शांपैकी एक आपल्या मुलात दिलेला आहे। एका नेत्याचं लोकनेत्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी खूप मोठा काळ लावा लागतो, आणि असा लोकनेता जर पटकन असा अचानक गेला तर ती फक्त त्या पक्षाची किंवा त्या डिपार्टमेंटची हानी नसते, तर त्या पूर्ण एरियाची, त्या पूर्ण राज्याची हानी असते। आणि अजितदादांच्या जाण्यामुळे मला असं वाटतं की ही हानी आपल्या पूर्ण सर्व राज्याची झालेली आहे। त्यामुळेच जेव्हा ही बातमी सर्वांनी ऐकली, मग तो संबंधित असो का नसो, त्यांनी सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली। पण होणारा टाळता येऊ शकत नाही। अजितदादा निघून गेलेले आहेत, पण मगाचपासून वक्त्यांनी जे सांगितलं तसे त्यांचे जे गुण आहेत, त्यांची कार्यतत्परता आहे, वेळेवर पोहोचणं आहे, आणि त्यांच्या अंत्ययात्रेच्या सर्वात जास्त घोषणा चालल्या एकच वादा अजितदादा, म्हणजे अजितदादाने शब्द दिला आणि तो पूर्ण केला नाही, असं होत नाही, असं झालं नाही। हे जे गुण त्यांचे होते ते त्यांनी जोपासले होते, आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव हे नेता ते लोकनेता झालेलं होतं। मला असं वाटतं आपण इथे सर्वजण सार्वजनिक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे माणसं आहोत। अजितदादांचे जे गुण होते यापैकी एक गुण जरी आपण आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारू शकलो तर मला असं वाटतं ही खरी अजितदादांना श्रद्धांजली असेल। मी संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ, गोशाळा हरिपुरा आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ सिटी तर्फे दादांना श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। शोकाकुल भगिनी आणि बंधूंनो, नियतीपुढे कोणाचेही चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। महाराष्ट्र ही अशी एक भूमी आहे की ज्या भूमीमध्ये आम्ही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जोपासणारी, माणुसकी जपणारी माणसं पाहिली। कैलासाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय गोपीनाथराव गुंडे, आराधाबा पाटील, प्रमोदजी महाजन असतील, या सगळ्यांच्या पंक्तीमध्ये आज दुर्दैवानं अजितदादांचं नाव ठेवावं। ही जी माणसं होती ही खूप जगावेगळी माणसं होती। सन 2000ला मी आपल्या विद्यापीठाची एक टीम एम.ए. राज्यशास्त्र विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांची घेऊन
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गेलो होतो आणि त्यावेळेला महाराष्ट्रातून आलेल्या या सगळ्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून अजितदादांनी त्यांच्या निवासस्थानी या सगळ्या मुलांना भोजनासाठी बोलवलं. त्यावेळेला त्यांच्या पक्षाच्या अगदी विरुद्ध असलेल्या विचारधारेच्या पक्षाचं मी काम करत होतो. त्यामुळे थोडा अँगल माझा वेगळा होता. पण 2000ला ज्या अजितदादांना मी पाहिलं आणि त्यावेळेला त्यांच्यातले असे गुण माझ्या काही लक्षात आले की मी विचार केला की माणूस जवळ आल्यानंतर आपल्याला अधिक समजतं. आणि त्यावेळेला सर्वप्रथम अजितदादांनी मी माझ्या मनामध्ये कोरून घेतलं की हा एक वेगळा माणूस आहे. अगदी अलीकडे माझी आणि त्यांची दुसऱ्यांदा भेट झाली ती म्हणजे भुसावळच्या नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनाला ते या ठिकाणी आले. एक वाक्य मला त्यांचं अजूनही आठवत आहे. ते असं बोलले या सभेमध्ये की मी आज तुमच्या समोर बोलणार ते करणार. हे वाक्य आजही सत्य आहे. ते जे बोलले त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आज या शहरामध्ये आम्ही करू शकतो आणि म्हणून मी अजितदादांकडे त्या दृष्टीने पाहतो. अर्थातच आज ही श्रद्धांजली सभा आहे. मी आपल्याला सगळ्यांना असं आवाहन करतो की आपण सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत. दादांनी त्यांच्या आयुष्यात वेळेला जे महत्व दिलं, शिस्तीला जे महत्व दिलं, ते आम्ही इथे बसलेले सगळेजण जर यापुढे करू शकलो तर मला असं वाटेल की तीच खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल. ओम शांती शांती. धन्यवाद. या श्रद्धांजलीपर सभेला उपस्थित सर्व शोकाकुल 28 जानेवारीला दादा आपल्यातून एका अपघाती निधनातून दादा आपल्यातून कायमचे निघून गेले. ज्यावेळेस रामदासजी आठवले 1990 साली समाज कल्याण मंत्री झाले, त्यावेळेस 90 ते 1995च्या दरम्यान मला मंत्रालयात जाण्याची बऱ्याच वेळा संधी मिळाली. त्यामुळे दादांना थोडं जवळून मी पाहिलं, बोलणं सुद्धा आहे आणि बघितलं त्यांचं सगळं कामकाज कशा पद्धतीने, त्यांची शिस्त आणि त्यांचं बोलण्याचं स्पष्टता कशी. तर असं एक असामान्य व्यक्तिमत्व हे गेल्या 28 तारखेला आपल्यातून निघून गेलेलं आहे. तर अशा या व्यक्तीबद्दल, असामान्य व्यक्तीबद्दल, ज्यांचे अनंत विकासाच्या अनंत पैलूंचा जो योद्धा होता, त्यांच्याबद्दल मी या ठिकाणी काय बोलावं. मी एवढंच सांगेन की सर्व समाज घटकाच्या साठी त्यांनी काम केलं. सर्वसामान्यापासून तर सर्वांसाठी त्यांचं योगदान या ठिकाणी राहिलेलं आहे. तर असा एक सर्व समावेश असलेला, एक सर्वसामान्यांसाठी पासून तर सर्व समाज घटकांना न्याय देणारा, विकासाची दृष्टी असणारा एक लोकनेता आपल्यातून निघून गेलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि म्हणून आजच्या प्रसंगी मी त्यांच्या या दुःखामध्ये मी, माझा परिवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ते आम्ही सहभागी आहोत. त्यांना अत्यंत भावपूर्ण मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि माझे नमस्कार सांगतो. धन्यवाद. अजितदादांच्या शोकसभेसाठी उपस्थित सर्व शोकाकुल बंधू वगैरे दिनांक 28 जानेवारी सकाळची ती वेळ ज्या प्रत्येकाने व्हॉट्सअप व टीव्हीच्या माध्यमातून अजितदादांच्या प्लेनचा अपघात झाला आणि त्यात 6 लोक गंभीर जखमी आहे अशी बातमी ऐकली. ही बातमी ऐकल्यानंतर पुढची प्रत्येकाच्या मनात ही देवाकडे प्रत्येकाने प्रार्थना केली असेल की या विमान दुर्घटनेत कुठली जीवित हानी होऊ नये. पण तसं दुर्दैवाने झालं नाही. पुढच्या मिनिटाला विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला ही बातमी समोर आली.
ही अशीच एक पाठ होती गेल्या काही वर्षापूर्वी ज्याला कैलासवासी गोपीनाथजी मुंडे साहेब यांचं प्रतिनिधन झालेलं होतं आणि त्यावेळेची पाठ आणि ती पाठ ही एकच त्या ठिकाणी ठरली. बाळासाहेबांचा अध्यक्ष असताना कोर्टाच्या शेजारी जर पाहिली तर एक्साईजची जागा त्या ठिकाणी आहे आणि याची जागा एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रांगणाच्या ठिकाणी एका पक्षीय कार्यक्रमासाठी आलेलो होतो. मी आणि माझे पदाधिकारी त्या ठिकाणी त्यांना एक्साईजच्या जागेमध्ये ॲडव्होकेट चेंबर त्या ठिकाणी मिळावे यासाठी निवेदन देण्यासाठी गेलो. कार्यक्रम झाला, आम्ही निवेदन दिलं, त्यांनी दादानी निवेदन घेतलं, वाचलं आणि लगेच त्यांच्या सेक्रेटरीकडे दिलं आणि दादा पुढे अमृत गार्डन मंगळवार या ठिकाणी निघाले. आम्ही सर्व पदाधिकारी ॲडव्होकेट झालो की दादांनी ते पाहिलं, बोलले, पण तेवढा फारसा वेळ आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही. ती भेट घडवून आणण्यासाठी त्यावेळेस आमच्यासोबत ॲडव्होकेट गोजरा दादा होते. आम्ही परत त्यांना फोन केला, दादा आमची भेट ते बरोबर झाली नाही, दादांनी आम्हाला काही प्रॉपर उत्तर दिलं नाही, म्हणजे तुम्ही या ठिकाणी या. आम्ही परत त्या ठिकाणी अमृत गार्डन मांगणावर या ठिकाणी परत आम्ही वकील मंडळी गेलो आणि दादांना परत निवेदन दिलं. त्या दादा आमच्यावर चिडले आणि म्हणे की आम्ही तुमचं निवेदन वाचलेलं आहे, तुम्हाला चिंबर पाहिजे, त्यासाठी आम्ही तुमची योग्य ती तरतूद करू आणि आम्ही काम करणारे लोक आहे. सांगायचं तात्पर्य असं की त्यांच्या पहिल्या कार्यक्रमाच्या ठिकाणापासून दुसऱ्या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत दरम्यानच्या वेळेस त्यांनी ते निवेदन वाचून देशात काय यांना करता येईल हे आम्हाला सांगितलं आणि पुन्हा आश्वस्त केलं की आम्ही तुमच्यासाठी योग्य ती अशी कारवाई करू आणि वकिलांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू. मला असं वाटतं अजितदादाच्या जाणीने फक्त पवार कुटुंबीय किंवा बारामतीकरांवर दादा कोसळलेला नसून संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशावर या ठिकाणी आता कोसळलेला आहे. या प्रसंगी मी बार असोसिएशन भुसावळ, मराठा समाज भुसावळ यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पवार कुटुंबियावर जो आता दुर्घट कोसळला आहे त्यामध्ये आईतुझा भावानी त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देऊ अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. धन्यवाद भाऊ. राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री, सर्व बंधू आणि भगिनींनो, पुढून गेला देवाऱ्यातून देव आमचा खरा, पुढून गेला देवाऱ्यातून देव आमचा खरा, रडली माणसे, रडले डोंगर, रडल्या वाड्या वस्त्या. महाराष्ट्र त्यांचं घर होतं. प्रत्येक मराठी माणूस त्यांच्या मनात सातत्याने वावरत होता. असं एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्रातल्या या 3 दशकात जर म्हटलं असेल तर स्वर्गीय अजितदादा. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं विज्ञान, महाराष्ट्राची कुटुंब व्यवस्था ज्या माणसांना खऱ्या अर्थाने अभ्यास केली जगली ते व्यक्तिमत्व आदरणीय दादा. नीती खरंच किती क्रूर खेळ करते. बंधू आणि बहिणींनो, मरण तुम्हा आम्हा सर्वांनाच येणार आहे. जो जो जन्माला आहे तो जाणार आहे, आज उद्या परवा केव्हा तरी. पण 14 कोटी माणसांच्या तोंडून त्यावेळेला मुलींची फक्त एकच शब्द निघाला की लोकसेवेचं व्रत बांधलेल्या या माणसाचा शेवट असा व्हायला नको होता. अत्यंत क्रूर. दुसऱ्या दिवसाला दादांना ज्या लाखो डोळ्यांनी अश्रू वाहिले ते सर्वच काही त्यांच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, परंतु महाराष्ट्रातलं साहित्यिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, शेतकरी, कामगार, तळागाळातली माणसं ओक्साबोक्सी लढत होती. ते बघून कदाचित त्या काळाला थोडी लाज वाटली असेल की आपण चुकीचं काम केले. हजारो कोटी लोकांचा पोशिंदा आपण हिरावून गेलाय आणि म्हणून दादांना या ठिकाणी शब्दांची श्रद्धांजली वाहताना आतून मात्र अश्रूंना थांबवावं लागतंय. दादांचा आम्ही पक्षीय कार्यकर्ता नव्हतो, दादांची कधी संबंध आला नाही, पण महाराष्ट्राचे नेते म्हणून 1991 पासून तर 2026 पर्यंत दादा 34 वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या समोर होता. दररोज प्रसिद्धी माध्यम वाचताना दादा दिसायचे, टीव्हीवरच्या बातम्या 1.5 वेळ पाहताना दादा दिसायचे. ती विनोदाची खास शैली, एखाद्या विषयाची भिडण्याची त्यांची ताकद आता दिसणार. आदरणीय संजू भाऊंना त्यांचा दीर्घ सहवास लाभला. कॅबिनेटच्या
मंत्रिमंडळात त्या गोष्टी जेव्हा प्रसिद्धी माध्यमावर यायच्या तेव्हा अत्यंत गंभीर विषयाला देखील ते किती हसत हसत वळणावर आणायचे. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रावरती आज कितीतरी हजारो कोटी रुपयाचे कर्ज आहे. आदरणीय संजूभाऊ दादांच्या बोलण्यात ते सातत्याने यायचं की माझ्या महाराष्ट्राला मला पुढे न्यायचं असेल तर मला या कर्जाची जाणीव ठेवावी लागेल आणि कर्जाची जाणीव ठेवून मला तसे निर्णय घ्यावे लागतील. आज दादा नाही तर दादांच्या असंख्य आठवणी आपल्या सोबत आहे आणि राहणार आहे. दादांना बांधवांनो आपण सगळे शोक संवेदना व्यक्त करणार आहे, पण कार्यकर्ता कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण स्वर्गीय दादा आहे. एखादे आमदार कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण स्वर्गीय दादा आहे. आणि एखादा मंत्री कसा असावा त्याचं आदर्श उदाहरण दादा आहे. मी माझ्या प्रागतिक विचारमंच परिवाराच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांच्या वतीनं दादांना त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि भगवंता त्यांच्या आत्म्याला चिर शांती दे एवढी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. आजचा दिवस खरं म्हणजे अत्यंत दुःखद आहे की भुसावळ शहरामध्ये असं प्रसंग कधी येईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आणि दादांचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात मी प्रत्यक्ष बघितली आहे. कारण दादासाहेब जेव्हा 91ला महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आमदार झालेले होते तो पहिला दिवस असावा त्यांना. कारण मी स्वीय सहाय्यकाचं काम करत असल्यामुळे मी विधान भवनात त्या दिवशी उपस्थितच होतो. आणि दादा जेव्हा आले तेव्हा खरं म्हणजे त्यांचा जो पेहराव होता तो कॉलेजच्या विद्यार्थ्यासारखा होता. पॅन्ट आणि शर्ट त्या दिवशी घातलेलं होतं. पूर्ण विधान भवनामध्ये त्यांचा सर्व तरुण विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पाठीशी सोबत नवाजमा होता. आणि हसत खेळत त्यांचं सर्व विधान भवनामध्ये वावर होतं. त्या पूर्ण 5 वर्षामध्ये, कारण माझा संबंध साधारण मंत्रालयात आणि विधान भवनात 10 वर्षाचा होता, तर 10 वर्षामध्ये दादासाहेबांचं जे काही वेळोवेळी भाषणं असतील, त्यांचा जनसंपर्क असेल, त्यांचं आदरणीय पवार साहेबांपासून त्यांनी ज्या प्रेरणा घेतल्या त्या प्रत्यक्ष मी जेव्हा बघितलं की त्यांचं पवार साहेबांचं जे विचारधारा होती आणि जे वागणं होतं कार्यकर्त्यांशी ते पाहिल्यानंतर मला ते सतत असं समोर यायचं की पवार साहेबांचं जे विचार, कार्यकर्त्यांशी जे वागणूक होती, जे एक प्रकारचं त्यांचं जे भाषणाचं बोलण्याचं कसं होतं, विविध प्रकारच्या लोकांशी बोलणं देशामध्ये. कारण पवार साहेबांची जी प्रतिमा होती ती संपूर्ण एक राष्ट्रीय नेता अशी होती. आणि महाराष्ट्राचं भाग्यही असं होतं की पवार परिवाराची जी एक प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी उभी राहिली ती खरं म्हणजे प्रत्येक माणसाच्या आणि विशेषतः मराठी माणसाच्या दृष्टीनं ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय अजितदादांचं प्रवास सुरू होता. तो राजकीय कसा होता तसा त्याला सामाजिक विचाराची झालर होती. आणि म्हणून तो जो प्रभाव होता तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मगाशी काही अनेक लोकांनी आपली संवेदना व्यक्त करताना जे शब्द वापरले आणि जी भावना व्यक्त केली खरोखर आहे की वादा आणि दादा हे जे शब्दप्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित झाले ते खरोखर प्रत्येक माणसापर्यंत पोहोचले. आणि सांगायचं आणखी विशेष म्हणजे कारण दादासाहेबांनी ज्या काही जनता दरबार घेतले त्या जनता दरबारामध्ये एक क्लिप मी बघितली होती. एक अत्यंत वृद्ध महिला त्यांना सांगते आहे कारण ते विचारायचे की तुमची काय अडचण आहे. ती महिला सांगायला लागली तिला तुझं वय किती आहे आजी. म्हणे माझं वय आहे 62 आणि तुमच्या घरच्या माणसाचं किती आहे म्हणे 80. म्हणे काय तुमची अडचण आहे. त्या आजीबाईंनी सांगितलं की आम्हाला या वयातही आमची खाण्याची आवड होती आहे तर आम्हाला जर असं काही रोजगाराचं साधन मिळालं दोघांपैकी एकाला तरी आमचं बरं होईल आणि आम्हाला राहायला घर नाही. दादांनी तेव्हाच्या तेव्हा बाजूला बसलेले जे अधिकारी होते त्यांना सांगितलं की यांना कोणती अडचण आपण दूर करू शकतो ते लवकर सांगा. ते सोबतच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांची आपण घराची अडचण लगेच सोडू शकतो. दादांचा वादा हाच तो प्रभावी होता
की त्यांनी तिथल्या तिथे, कारण आपण बघतो की राजकीय जीवनामध्ये आपले सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, नेते आहेत वेगवेगळ्या पक्षाचे. आपल्याला जेव्हा एखाद्याला काही द्यायचं असतं आणि त्या व्यक्तीच्या जीवनात जर त्याच्या चेहऱ्यावर जर ते हास्य आलं तर त्याच्यासारखा आनंद तुम्हाला कोट्यवधी रुपये जेव्हा भेटतात त्याचा सुद्धा नसतो. आणि हे प्रत्येक कार्यकर्त्याला, नेत्याला सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं काम आहे. आणि ज्याच्या हातून असं घडलं, कारण आपण म्हणतो की जीवन देणं हे सर्वात मोठं आहे. अहो, दुःखद आपण कोणालाही देऊ शकतो, दुःखी करू शकतो आपण कोणालाही, परंतु दुसऱ्याला हसरं करणं आणि त्याला आनंदित करणं हेच खरं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं कर्तव्य आणि मोठं महान काम समजलं जातं. आणि म्हणून दादांच्या जीवनात हेच अनेक गोष्टी ज्या मी पाहिलेल्या आहेत आणि ज्या बघतोय वेगवेगळ्या क्षणी. तर दुसरी आणखी एक त्यांची कार्यकर्त्यांच्या बाबतीत सर्वात मोठी घटना जर असेल तर त्यांचे एक कार्यकर्ते म्हणजे आमचे मिटकरी साहेब, ते महाराष्ट्रामध्ये व्याख्यान द्यायचे आणि ते व्याख्यान देणाऱ्या एका कार्यकर्त्याला, एका व्याख्यात्याला त्यांनी जेव्हा फोन करून सांगितलं, त्यांचा परिचय नव्हता, पण तो कार्यकर्त्याला फोन केलं की बघ मला तुला आमदार करायचं आहे. आणि त्या मिटकरी सरांना सर्टिफिकेट नसताना अशा अवस्थेमध्ये आमदार केल्याची घटना आहे. आणि अशाच प्रसंग त्यांच्या जीवनातले आहेत. ते मी जेव्हा बघतो की आपल्या भुसावळमध्ये अनेक कार्यकर्ते गेल्या 20 वर्षामध्ये मी बघतो, तर खरं म्हणजे आपल्या भुसावळमध्ये जे अनेक कार्यकर्ते निर्माण झाले आहेत, अनेक लोक काम करत आहेत, संख्या मोठी आहे आपल्याकडे. आणि ती खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की भुसावळमध्ये जे तरुण वर्गामध्ये आज जे मला कार्यकर्ते दिसत आहेत त्याच्यामध्ये सर्वांमध्ये दादांनी ज्या क्षमता सांगितलेल्या आहेत आणि जी शिस्त आणि विचाराची दिशा दाखवलेली आहे ती खरोखर आपल्या या कार्यकर्त्यांमध्ये आहे. भुसावळचं जर उद्या काही कायापालट होणार असेल तर इथे जे तरुण सगळे कार्यकर्ते आहेत, कोणत्याही पक्षाचं असो, पक्षाचा भेद इथे असण्याचा प्रश्नच नाही. आणि विशेषतः अजून अभिमानाची गोष्ट म्हणजे आमच्या भुसावळ शहरामध्ये नगरपालिकेमध्ये आमच्या महिला भगिनी निवडून आले. त्यांचंही मगाशी मी भाषण त्यांचं ऐकलं, त्यांनी ज्या आत्मविश्वासाने इथे आपले शब्द व्यक्त केले ते खरोखर नारखेडेताईंनी आपले मत व्यक्त केलं, जेव्हा मला अजून विश्वास वाटला की भुसावळ शहरामध्ये अशा प्रकारचं भविष्य बदलवणार आहे. आणि जे काही मंत्री साहेबांनी ज्या योजना दिल्या आहेत त्या योजनेच्या माध्यमातून जे काही आपण काम करणार आहोत ते खरोखर अत्यंत स्तुत्य आणि अत्यंत सर्व भुसावळकरांना अभिमान आणि चांगली शौर्याची बाब आहे. या निमित्तानं आपण खरं म्हणजे हा जरी दुःखाचा क्षण असला तरी शेवटी म्हटलं आहे का कवीने की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. कारण आपल्या हाती काही नाही, शेवटी जे काही होणार आहे तो हा जो आपण माणूस म्हणून आहे त्याच्या जीवनामध्ये या घटना घडणार आहे. या निमित्तानं जे ते श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे त्याला धन्यवाद. त्या शिवसेनेच्या वतीनं ही श्रद्धांजली अर्पण करतो. जय जय. 28 जानेवारी रोजी सर्वच प्रसारमाध्यमातून ठळकपणे एक बातमी समोर आली आणि मला अनेक प्रसारमाध्यमांवर आपण बातम्या पाहत होतो. त्या सर्व माध्यमांमधून विमान कोसळलं, दादांचं विमान कोसळलं अशा बातम्या येऊ लागल्या. परंतु एका प्रसारमाध्यमावर एक ओळ वारंवार त्या ठिकाणी स्पष्टपणे लिहून येत होती. ती ओळ म्हणजे विमान नाही, आभाळ कोसळलं. आणि खरोखर या एका ओळीनं दादांचं कर्तृत्व किती उंच होतं ते आव्हानाच्याही पलीकडे होतं हे या ओळीने सिद्ध केलं. दादांसारखा वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा असलेला नेता या महाराष्ट्रात पुन्हा होणे शक्य नाही. असे नेते खरोखर या निर्दयी काळाने आपल्यापासून हिरावून घेणं हे तितकंच दुःखदायक आणि वेदनादायक आहे. दादांच्या दाऱ्यानं सर्व भारतीय समाजमानाचं या ठिकाणी अपरिमित असं नुकसान झालेलं आहे ते कधी भरून निघणार आहे. या प्रसंगी मी दादांना माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सासू नयनांनी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्व शोभापूर्ण आज या ठिकाणी एक स्वप्न वाटतंय की खरंच या ठिकाणी शोकसभा भरलेली आहे का. विश्वास बसत नाहीये की महाराष्ट्रामधला बहुजनाचा नेता आपल्यामधून निघून गेलेला आहे. जास्ती बोलणारे खूप म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. बोलायला गेलं तर रात्री कमी पडेल अजितदादांच्या संदर्भामध्ये बोलायला गेलं तर, पण इतकंच बोलेल की तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी प्रार्थना करतो की अजितदादा यांना शांती प्राप्त हो, मुक्ती प्राप्त हो.
अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. या उपस्थित असलेले सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील बंधू आणि भगिनी, उपस्थित मंत्री महोदय, नगराध्यक्ष, नगरसेविका, मित्रांनो, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अचानकपणे आपल्यातून निघून गेलेले आहेत. मित्रांनो, हा लोकनेता फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करून चालणारा नेता होता. या नेत्याने बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा घेऊन देशातील नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेलं आहे. मित्रांनो, मला 2 वेळा भेटण्याची संधी मिळाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनंतर जर कुठला नेता असेल तर अजितदादा पवार साहेब. कार्यकर्त्यांची वास्तविकपणे चौकशी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, अशा या महान नेत्यास मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या काँग्रेस पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओम शांती. ओम. धन्यवाद. रहने को सदा दुनिया में आता नहीं कोई, जैसे गए हो तुम वैसे कुछ आता नहीं. मरहूम अजीतदादा पवार एक ऐसी शख्सियत जो ना कि सिर्फ किसी एक समाज को, किसी एक शहर को रिप्रेजेंट करते थे, बल्कि देश के हर व्यक्ति को रिप्रेजेंट करने वाला, देश के हर व्यक्ति को संबोधित करने वाला, अपना समझने वाला एक ऐसा नेता कि जिन्होंने कभी न जात पात देखा, न समाज देखा, इनकी कोई लिमिटेशन नहीं थी. क्योंकि दादा से कभी जो है तो व्यक्तिगत मिलने का मौका कभी मेरे को नहीं पड़ा, लेकिन जितना दादा के बारे में हम जानते हैं, हमने पढ़ा है, देखा है, तब ये समझते हैं कि एक ऐसा नेता, एक लोक नेता जो इस मुल्क को छोड़कर गए, दुनिया को छोड़कर गए, अब शायद दूसरा अजीत दादा इस दुनिया को ना मिले. और आखिरी में जाते वक्त दादा के लिए श्रद्धांजलि के 2 शेर, 2 लाइनें कहूँगा कि हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, बड़ी मुद्दत से होता है चमन में पीतावर पैदा. ऐसे अजीत दादा, इनको मैं पूरे मुस्लिम समाज की जानिब से और पूरे शहर की जानिब से और पूरे मुल्क के मुसलमानों की जानिब से खराज अकीदत पेश करता हूँ, श्रद्धांजलि पेश करता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह रब्बुल इज्जत पवार परिवार को जो है वो सब्र जमील दे और उनको इसी तरह से देश के लिए दादा के नक्शे कदम पर काम करने की तौफीक दे. धन्यवाद. बारामतीचा सुपुत्र, पवार परिवारातील त्यांच्या पोटातला गोळा आणि आमच्या महाराष्ट्रातील लोकनेता असे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या शोक सभेसाठी या ठिकाणी भुसावळमधून सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री महोदय सर्व वरिष्ठ उपस्थित राहिले. ही आपल्या भुसावळची परंपरा आहे. एकच उदाहरण सांगतो. जवळपास 5-7 वर्षापूर्वी रात्री 10:30 वाजता मी फोन केला. मोबाईल काढला आणि त्याचं नाव होतं अजित पवार आणि मी फोन केला. म्हटलं हो जय महाराष्ट्र, सकाळी किती वाजता येतो? तिकडनं फोन आला आणि मी आता मीटिंग आटोपली आणि आता थोडा रेस्ट करतो आणि सकाळी भेटतो. मी म्हटलं मीटिंगला कुठे गेलं? बघितलं तर बापरे अजित दादा पवार एनसीपी. मी डोक्याला हात लावला. म्हटलं दादा सॉरी. मी म्हटलं नजर चुकीने तू मला फोन लागला. काय नाही, तू जय महाराष्ट्र केला ना, संपला म्हणे विषय. तू ये म्हणे मुंबईला, मग आल्यावरती भेट. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की मग दादांचा स्वभाव म्हणजे चांगला होता. जरी शिवसेनेचा जरी फोन केला किंवा सामान्य कार्यकर्ता जरी फोन केला तरी सुद्धा ते अटेंड करून त्याला उत्तर द्यायचे. असे दादा आज आपल्यात नाही. या कार्यसम्राट अजितदादा पवार यांना रेल कामगार सेना, शिवसेना व आमच्या सकल जैन समाजातर्फे श्रद्धेची श्रद्धांजली, आदरांजली, मानाची मानांजली. धन्यवाद. लोकसभेत चाललेल्या सर्व मान्यवर मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे. फक्त इतकं सांगेन की दादांची काम करण्याची पद्धत काय होती
हे जर बघायचं असेल तर त्या दिवशी जो ऍक्सिडेंट झाला, खूप ऍक्सिडेंट झाले आजपर्यंत भारतात या पृथ्वीवर, परंतु त्या विमान घटनेत जे तिथं डॉक्युमेंट पडलेले होते, ज्या फायली पडलेल्या होत्या, त्यावरून समजतं की दादाच्या काम करण्याची पद्धत काय होती. तो जो सूर्य त्या दिवशी मावळला, तो सूर्य उगतो रोज मावळतो, परंतु तो महाराष्ट्राच्या राजकारणातील एक जो तळपता सूर्य होता, तो त्या दिवशी तो मावळला. दुःख आहे की तो डबल उगणार नाही. दादांचं काम करण्याची पद्धत होती की दादांनी पूर्ण आपल्या आयुष्यात कधी जात पात धर्म याच्यावर काम केलं नाही. जात पातीच्या पुढे जाऊन सर दादांनी काम केले. इतकंच नव्हे तर सत्तेत असताना सत्तेधारी मित्रांनाही शिस्तीत लावून दादांनी काम केलेलं आहे. मी स्वतः ऑल इंडिया इंटरनेशनल फेडरेशनचा प्रवक्ता आहे. बोलताना जर कोणी डिस्टर्ब केलं तर किती नेत्याला खंत येते मला माहिती आहे, परंतु दादा कोणत्याही मंचावर बोलताना एखादा सामान्य कार्यकर्त्यांनी खालूनही त्यांना डिस्टर्ब केले किंवा काही प्रश्न विचारला तर दादा जोपर्यंत त्याच्या प्रश्नाचं पूर्ण उत्तर देत नव्हते तोपर्यंत पुढे जात नव्हते. कोणी त्यांना खालून जर लवी म्हटलं तर दादा एवढा मोठ्या याच्यामध्ये त्याला लवी म्हणायचे. कोणी दादांना जेबी म्हटलं तर दादा त्याला एवढा मोठ्या मंचावरती जाऊन जेबी म्हणायचे. म्हणजे दादांनी कसे कार्यकर्ते जोडलेले होते हे तुम्ही बघू शकता. हा जो दुःखाचा क्षण आहे, या दुःखाच्या क्षणी हा जो डोंगर महाराष्ट्रावर कोसळला आहे, याच्यातून सावरण्याचं सामर्थ्य तर मला नाही वाटत की आमच्यामध्ये आहे. सगळ्यांनीच विरोधक असो सगळे असो सगळ्यांनीच आपले सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. आज ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉई फेडरेशन संलग्न आहे जिल्हा भुसावळ वरंगातर्फे मी दादांना श्रद्धांजली देतो. तसेच कंडारी गावून इथे जे आम्ही लोक आले आहेत, आमचे जे परिवार वेगवेगळे, संतोष भाऊ निसाळकर मित्र परिवार, ॲडव्होकेट धनराज भाऊ मित्र परिवार, माजी सरपंच संदेश भाऊ शिंगार मित्र परिवार, लोखंडेगाव मित्र परिवार, यांच्यातर्फे दादांना मी इथं भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि परिवार जो आपला पवार परिवार आहे यांनाच नाही तर महाराष्ट्राला याच्यातून निघो अशी मी आई भवानीला एक प्रार्थना करतो. आणि ह्या दुःखाच्या क्षणात आम्हाला तर धक्का आहे, परंतु सर्वात जास्त धक्का जो आहे रवींद्र नाना यांना आहे. मी इथं गवायचं तुम्ही संपूर्ण कंडारी परिवार नाना तुमच्या दुःखाच्या क्षणी तुमच्या सोबत आहे. इतकं बोलून मी माझे दोन शब्द उपस्थित सर्व शुभागुण बंधूंनी बोलले. 28 जानेवारी हे महाराष्ट्राच्या इतिहासातील हे काळरात्र ठरले, त्याचा उल्लेख शतकानुशतक केला जाईल. ज्या काही थोड्याफार लोकांना दादांच्या सहवासात राहण्याचा योग आला अशापैकी मी सुद्धा एक भाग्यवान आहे. दादांचं एका 2 मिनिटामध्ये काही 2 वाक्यामध्ये उल्लेख करेल. नावांतर जसं दादा होती जरा होती तशी ती कामात सुद्धा होती. काही लोक मोठे मोठे मंत्रिपद बोलता एवढा तिकडे फोन केल्यानंतर तिकडे अधिकारी उठून बाधा आला पाहिजे अशा प्रकारची जर दादांच्या शब्दामध्ये होती. असा तो खऱ्या अर्थाने दादा होता. आणि नुसतं मंत्रिपद घेतल्यानंतर जनतेसाठी आपलं मंत्रिपद आहे हे महाराष्ट्राला दाखवून देणारा दादा होते. सर्वप्रथम मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जनता दरबार म्हणजे प्रत्येक राष्ट्रवादीच्या मंत्र्याला एक दिवस वाटून देण्यात आला होता. आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुमचा किती वेळ जरी असला तरी प्रत्येकाने आठवड्यातला काही वेळ काल सर्वसामान्य नागरिकांसाठी दिला गेला पाहिजे अशा प्रकारची जर त्यांच्यामध्ये होती. आता मग अशी बोलताना सांगितलं की त्यांचं चुकून फोन लागला उचलला. आपल्याकडे नाव असे की दादाला फोन केल्यानंतर सुद्धा फोन उचलला जात नाही. अशा राजकारणाचा वेगळं व्यक्ती होते दादा होते. आणि आपल्याला जर संघर्ष करावा लागत असला तशा पद्धतीने मगाशी आपण पाहिलं की सर्व महाराष्ट्र दुःखाच्या काही जोडलेला असताना सुद्धा काही लोकांनी त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे. आणि दादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल तर वेळ पाडणं. काही लोकांच्या आजकाल राजकारणाची परिस्थिती अशी की रात्र वेगळ्या ठिकाणी जाते. लोकांना जेवढं काम असतं त्यावेळेला 12 लोक झोपलेले असतात. तो हा एकमेव असा मनुष्य होता की सकाळी 6 वाजता लोकांच्या सेवेमध्ये हजर असणारा हा परिवारातला माणूस, आपल्यातला माणूस. अशा माणसाला किती आपण बोलावे, किती त्यांच्याविषयी चांगलं बोलावं जरी अपुरे पडतो शब्द. मी परत एकदा सर्वांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. माझे शब्द संपवतो. जय महाराज. धन्यवाद. शोकफुल एवं राजकीय तथा शासकीय जो कि उपस्थित हुए हैं यहाँ दादाजी को आज श्रद्धांजलि अर्पण करने, किंतु मुझे आज भी यकीन नहीं हो रहा है कि दादा हमारे बीच नहीं है, क्योंकि इसका एक वाक्य जो कि मेरे साथ हुआ है. मैं एक साधारण व्यक्ति हूँ, ना मैं किसी पॉलिटिकल बैकग्राउंड से हूँ, ना कुछ मैं साधारण इंजीनियर हूँ. लेकिन एक दिन मैं मुंबई में था और हमारे रविनाना भाऊ भी वहीं उपस्थित थे और मुझे रविनाना भाऊ का कॉल आया, तिवारी जी हम कहाँ हैं.
से कहा मैं मुंबई में हूँ, और भाऊ ने उससे कहा कि आप कार्यालय में आइए राष्ट्रवादी के। तो मैं वहाँ गया और भाऊ के साथ मैं सीधा देवगिरी दादाजी के बंगले पर गया, और वहाँ पर फर्स्ट टाइम मैं दादा से मिला और मेरा इंट्रोडक्शन भाऊ ने करवाया। और उनकी एक सादगी मुझे जो बहुत पसंद आई, जिससे वो एक बार मिल लेते थे और उसका वो नाम हमेशा याद रखते थे। उस दिन से आज तक उन्होंने मेरा नाम प्रकाश तिवारी है वो उन्होंने अपने माइंड में फिट कर लिया। और एक बार अजीत पर्व प्रोग्राम जो हुआ महाराष्ट्र में, उसमें दादाजी को मेरा नाम याद आया कि तिवारी जी आए थे मुझसे एक बार मिलने बंगले पर। तो उन्होंने रवि भाऊ को बोला कि इसमें जो कार्यक्रम में शिवाजी महाराज आप बनाएंगे तो तिवारी जी को बनाइए, क्योंकि मैं बड़ी बड़ी दाढ़ी रखता था अभी। तो उनको इतना तक याद रहा। उसके बाद सुनील तटकरे साहब जलगांव में आए थे, तो उन्होंने कहा कि वहाँ आपको तिवारी जी मिलेंगे जो कि शिवाजी महाराज हैं अपने। और वो पोस्ट जो मैंने डाला था फेसबुक पर, उसके थ्रू उन्होंने वहाँ से स्क्रीनशॉट लेकर उनके ट्विटर हैंडल पर उसको शेयर किया। तो मैंने सोचा ये देखो साधारण आदमी को इन्होंने कितना महत्व दिया जो कि आज के नेता नहीं दे पाते हैं। इसीलिए मैं उनका बहुत बहुत आभार और धन्यवाद व्यक्त करता हूँ तिवारी परिवार की तरफ से एवं उत्तर भारतीय समाज की तरफ से। मैं उनका बहुत बहुत आभार और धन्यवाद व्यक्त करता हूँ। जय हिंद, जय भारत। दादांची ही कार्य संस्कृती हा वारसा करायचा आहे। शांती मंत्र झाल्यानंतर 1 मिनिट स्तब्ध उभं राहून दादांना करूया आणि त्यानंतर वैयक्तिक माझ्या मागे शांती मंत्र म्हणायचा आहे, हात जोडायचे। ओम अनादि निधनो देवः शंख चक्र गदाधर अमोघ पुंडरीक्षाय ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते अवशिष्यते। ओम शांति शांति शांति। 1 मिनिट स्तब्ध करून श्रद्धांजली अर्पण करायची। ओम शांति शांति शांति। आणि या मान्यवरांना वैयक्तिक